नमस्कार मंडळी, आज घरी बनवली होती कच्ची दाबेली आणि एक नंबर झाली होती. चला रेसिपी बघूया. कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. कढईमध्ये टाकले तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायची मोहरी, हळद, लाल तिखट आणि पावभाजी मसाला ॲड केला आहे. पावभाजी मसाला आपण टाकून घेऊया. ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. एकदम बाहेर जशी मिळती ना सेम तशीच होती आणि करायला पण सिंपल आहे. त्याच्यामध्ये मी मीठ आणि साखर टाकली आहे आणि उकडलेला बटाटा टाकून मस्तपैकी आपण स्मॅश करून घेणार आहोत. मसाला छान परतून घ्यायचा 2 मिनटं गॅसवरती आणि चिंचेचा कोळ तुम्ही घालू शकता. मी इथे चटणी घातली, थोडीशीच टाकायची टेस्टसाठी. मसाला परतून झाला की प्लेटमध्ये आपलं स्टफिंग काढून घेऊया आपण. आणि आम्ही शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घेतली होती, ती वरून टाकायची. आणि बारीक चिरलेला कांदा, डाळिंब पण तुम्ही घालू शकता. आम्हाला भेटलं नाही, कुठे अवेलेबल नव्हतं म्हणून आम्ही नाही टाकलं. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, ती पण आपल्या सारणावरती टाकायची. आणि आम्ही चीज पण टाकलं आहे, तुम्ही स्किप पण करू शकता, पण छान लागते चीज कच्ची दाबेली. सो पाव घेतला इकडे आणि दोन्ही साईडला आपलं सारण मस्तपैकी लावून घ्यायचं, व्यवस्थित पसरून घ्यायचं ते. आणि आता आपण त्याच्यावरती चीज किसणार आहोत. तर चीज किसून झालं आहे. तव्यावरती बटर टाकलं आहे. बटर गरम झालं की आपली कच्ची दाबेली ठेवायची आणि मस्तपैकी दोन्ही साईडनी एकदम खरपूस भाजून घ्यायची. भाजून झाली की त्याला अशी शेव बारीक लावायची आणि तयार आहे आपली कच्ची दाबेली. आवडलं असेल रेसिपी तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.